आणि ती खैरनार ह्यांचं तर सोडून द्या, ती ताई तर लय अवघड आहे. तिथं ती काय त्याला तुम्हाला माहिती आहे की ती क्रिमिनल हे काय आहे, त्यांनी मामाचं सांगितलं मला की आपल्या ग्रामीण भागामध्ये कुणी किती मोठा माणूस असू द्या, आपली चुलत बहीण असती, चुलत बहीण आपल्यापेक्षा मोठी असते, तिची मुलं आपल्यापेक्षा मोठी असतात. इथं शिवाजी मराठी हायस्कूल इथं शुक्रवार पेठेत माझा चुलत बहिणीचा मुलगा 10वीला होता आणि मी तर 5वीला इथं शाळेमध्ये आलो पुण्यामध्ये. तो जरी चुलत बहिणीचा मुलगा 10वीला जरी असला, मी 5वीला असलो, ग्रामीण भागात त्या दृष्टिकोनातून मी कोण मामा. तर तो 10वीला असताना मला इथं शाळेत मामा म्हणायचा, हॉस्टेलमध्ये शुक्रवार पेठेतलं हॉस्टेल, तो मामा म्हणायचा, त्यामुळे माझं नाव मामा पडलं. आणि मी कॉलेजमध्ये असताना आमच्या मुलांना असं फिरायला वगैरे चहा वगैरे घ्यायचं म्हणलं, एक माझा हा क्रीम रोल फेमस होता. क्रीम रोल इतका फेमस होता की मी प्रत्येकाला असं कुठं सकाळचं हॉस्टेलला बारामती हॉस्टेलला उठलो की क्रीम रोल चला चहा क्रीम रोल खायला चला, क्रीम रोल चालायचो. आणि त्यानंतर त्या हॉस्टेलची पहिल्यांदा निवडणूक लागली. मी इतक्या हॉस्टेलला इतक्या मुलांना क्रीम रोल चालले होते, हे राजेश टोपे, टाकणे, राजळे, सगळी मोठी माणसं माझ्याबरोबर होती. क्रीम रोल इतकं चालले होते. मी फॉर्म भरल्यानंतर आणि क्रीम रोलचे माझ्या दोस्त झाल्यामुळे माझ्या विरोधात कुणी फॉर्म भरणार नाही, हे त्या क्रीम रोलचं रहस्य. त्यामुळे मी असं स्टेजवर बसवतो आणि बाकी सगळी मंडळी, आजची मोठे मोठे नेते होते, ही सगळी मंडळी खाली बसायची. त्यामुळं मी ताई पहिल्यापासून डॉन नव्हतो, पण नक्की काहीतरी होतो. धन्यवाद. क्रीम रोल आणि मामा. आजच्या जलसा या हॉटेलच्या ओपनिंगसाठी